नमस्कार मंडळी, महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी कुठलंही नियोजन न करता अगदी 25 मिनिटाच्या आत तयार होणारी झटपट थाळी आपण बघत आहोत। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। इथे मी 1 तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे, 2 हिरवी वेलची, 2 लवंग, 2 मिरे, थोडंसं दालचिनीचं तुकडं घेतलेलं आहे आणि अर्ध चक्री फूल घेतलं। हे सगळे खडे मसाले तेलामध्ये घालून घेतले। यामध्येच 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि 1 ते 2 सेकंद खडे मसाले मस्त तेलावरती परतून घेतले। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। 1 मोठ्या आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे। आता कांदा गुलाबी रंगावरती छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे, या पद्धतीने पाहू शकता। याच रंगावरती आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे। आता अर्धी वाटी यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। 6 ते 7 काजू यामध्ये घालायचे आहे। काजू नसतील तर तुम्ही ते फुटाण्याची डाळ सुद्धा वापरू शकता। काजूमुळे आणि फुटाण्याच्या डाळमुळे छान दाटसरपणा येतो भाजीला। 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घातल्या आणि 1 वाटी यामध्ये टोमॅटो घालून घेतला। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत छान आपल्याला वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। टोमॅटो मस्त मऊ झालाय। गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। पूर्ण हे वाटण थंड झाल्यावरतीच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता वाटण थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता आपण पुलाव कसा बनवायचा ते बघत आहोत, तर त्यासाठी कुकरमध्ये 2 छोटे चमचे तूप गरम करून घ्यायचं। यामध्ये खडे मसाले घालायचे। इथे मी 1 तेजपत्त्याचं पान घेतलंय, 3 मिरे घेतलेले आहेत, 3 लवंग आहेत आणि 2 हिरवी वेलची घेतलेलं आहे आणि थोडंसं दालचिनीचं तुकडं घेतलंय। मसाले तेलामध्ये घातले। 1 चमचा यात जिरं घालून घेतलं आणि हे मसाले 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी फरसबी घालून घ्यायचं आहे, 1 वाटी गाजरचे काप घालायचे आहे आणि 1 वाटी फ्लॉवर घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी वाटाणे घालायचे आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला या भाज्यांमधील एखादी भाजी स्किप करायची असेल तर तसं सुद्धा चालेल। आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घाला। भाज्या 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला तुपावरती मस्त परतून घ्यायचे। भाज्या परतून घेतल्या आता यामध्ये तांदूळ घालायचे। इथे मी 1 कप वाळा कोलम तांदूळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा तांदूळ यामध्ये घालून घेऊया। तुम्ही आवडीप्रमाणे जो तांदूळ तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण 1 कप तांदूळ वापरलेले आहे, तर त्यासाठी बरोबर त्याच कपाने 1.5 कप यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि इथे आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचे, छान मिक्स करून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावायचे आणि या कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता इथे आपला हा पुलाव होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। आता आपलं हे वाटण देखील पूर्ण थंड झालेलं आहे। याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। यामध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे पाणी घालायचे आणि अगदी बारीक आपल्याला याची पेस्टही तयार करून घ्यायची। इथे आपले हे वाटण तयार झालेलं आहे। इथे आपण पनीरची भाजी तयार करत आहोत, तर सगळ्यात आधी आता आपल्याला पनीर हे फ्राय करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये पनीर घातलं। पनीर आपल्याला छान हलक्या गुलाबी रंगावरती मस्त असं फ्राय करून घ्यायचे। पनीर एका साईडने फ्राय होत आलं की याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचं। असं पनीर फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते आणि ही भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होते। पनीर इथे मस्त असं फ्राय झालेलं आहे। याला आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व पनीर फ्राय करून घेऊया। आता आपण भाजी कशी बनवायची ते बघत आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये 2 चमचे बटर घातलं। बटरऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता। आता तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचे आणि सुरुवातीला याला छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा लाल तिखट घालायचे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे फक्त रंगासाठी। पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हिंग घालायचे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा। किचन किंग मसाल्यामुळे भाजीला छान हॉटेलसारखी चव येते। पाव चमचा कस्तुरी मेथी घालायची आणि हे मसाले छान वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे।
आता हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत 6 ते 7 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत वाटणामधून छान तेल सुटत नाही तोपर्यंत याला मस्त भाजून घ्यायचं। इथे मी वाटण चांगलं भाजून घेतलंय। वाटणाला बघाल तर मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। दही असं फेटून यामध्ये घालायचं। दही नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साय सुद्धा घालू शकता। छान याला मिक्स करून घ्यायचे। भाजीमध्ये दही किंवा सायचा वापर केल्यामुळे भाजीची चव अगदी हॉटेलसारखी तयार होते आणि भाजी देखील मस्त लागते चवीला। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि छान हे मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती 2 मिनिटं आपल्याला छान या मसाल्याला वाफ काढून घ्यायचे। अशी वाफ काढून घेतल्यामुळे मसाल्यावरती मस्त असा तेलाचा कट येतो। यावरूनच समजायचं मसाला इथे आपला मस्त असा भाजून झालाय। मसाल्यावरती छान एक वाफ मी काढून घेतली। तुम्ही पाहू शकता मसाल्यावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। मसाला एकदा छान पुन्हा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लगेच आपल्याला हे फ्राय करून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे। पनीर छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिटं मसाल्यासोबतच मस्त परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। तर गरम करून घेतलेलं साधारण 1 ग्लास मी इथे पाणी घातले। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ही भाजी अशी घट्टसरच ठेवायची आहे कारण हॉटेल स्टाईल भाज्या अशा घट्टसरच असतात आणि अशाच भाज्या चवीला जास्त छान लागतात। चवीप्रमाणे सगळ्यात शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची। आता ही भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची। झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची म्हणजे भाजीवरती तेलाचा कट खूप छान येतो। जर झाकण ठेवून आपण भाजीला उकळ काढून घेतली ना तर भाजीवरती फेस येतो आणि तेलाचा कट देखील येत नाही। इथे मी झाकण न ठेवता भाजी मस्त शिजवून घेतली। भाजीवरती बघाल तर मस्त तेलाचा तरंग आलेला आहे। मस्त अशी हॉटेलसारखी भाजी तयार झाली। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। तयार झाली इथे आपली हॉटेल स्टाईल मस्त अशी पनीरची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते। जर एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवली ना तर नेहमीच बनवाल, इतकी चविष्ट तयार होते। भाजी होत होती तोपर्यंत पुलावला देखील मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मस्त असा पुलाव इथे आपला तयार झालाय। पाहू शकता मस्त असा सुटसुटीत छान असा पुलाव तयार झालेला आहे। आता लगेच आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया। त्यासाठी एका पसरट ताटामध्ये 2 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे रवा घालायचे। रवा इथे आपल्याला बारीक वापरायचा आहे, जाड रवा अजिबात वापरू नका। रवा घातल्यामुळे पुरी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे। आता पुरीची कणिक मळताना आपल्याला घट्ट मळून घ्यायची। कणिक घट्ट मळून घेतल्यामुळे पुऱ्या मस्त अशा टम्म फुगल्या जातात आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील होतात। त्यामुळे आपल्याला कणिक ही घट्ट मळून घ्यायची आहे। इथे मी पुरीसाठी कणिक मळून घेतलेली आहे। पाहू शकता या पद्धतीची घट्ट कणिक मळून घ्यायची। आता लगेच आपण पुरी कशी बनवायची ते पाहूया। तर साधारण लिंबाच्या साईज एवढा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे। पुरी तुम्ही आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी जशी हवी तशी बनवू शकता। आता आपल्याला एक छोटासा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याची मस्त पुरी लाटून घ्यायची या पद्धतीने। अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि लगेच पुऱ्या या फ्राय करायला घ्यायच्या आहे। त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं। पुरी फ्राय करण्यासाठी तेल हे कडकडीत गरम असायला हवं। आता लगेच तेलामध्ये पुरी घालून घ्यायची आणि पुरीवरती असं थोडंसं तेल सोडायचं। पाहू शकता पुरी मस्त टम्म फुगली गेलेली आहे। पुरी एका साईडने हलकी फ्राय झाली की ला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचं। तयार झाली मस्त अशी गरमागरम वाफाडती टम्म फुगलेली इथे आपली ही पुरी। इथे आपला संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे। आता आपण लगेच सर्व करून घेऊया। मस्त अशी हॉटेलसारखी पनीरची भाजी तयार झालेली आहे। त्यासोबत मस्त असा गरमागरम वाफाडता सुटसुटीत असा पुलाव तयार झालेला आहे आणि छान अशा टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्या इथे आपल्या तयार आहे। तर इथे मी गोडामध्ये नारळाची बर्फी ठेवलेली आहे। बर्फीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तयार झाली महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी मस्त अशी झटपट ही थाळी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि अगदी छान तयार होते। तर मंडळी, महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी तुम्ही ही थाळी नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर
लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.